वेगाने सुरू आहेत, कारण हे सरकार स्थगितीचं नाही, हे सरकार प्रगतीचं आहे, हे सरकार समृद्धीचं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला मी सांगतो, अमृत योजनेतून पाणी पुरवठा, ड्रेनेज, तलाव पुनरुज्जीवन, हरित क्षेत्र विकास यासाठी पुरेसा निधी या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेला आहे. नगरोत्थान अभियानात पाणी पुरवठा, मलनिस्सारण हे सगळे प्रकल्प व्यवस्थित सुरू आहेत. कामाच्या प्रगतीमध्ये प्रगतीप्रमाणे प्रकल्पांना निधी देण्यात येतोय. आणि म्हणून सभापती महोदय, मद्य विक्रीच्या बाबतीत तर अजितदादांनी मगाशी ते अहवाल त्यांचा टेबल केलेला आहे, त्याच्यावर मी बोलू इच्छित नाही. आणि विविध विभागाच्या निविदा प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार असल्याचा आरोप देखील केला. परंतु जालना असो, मीरा भाईंदर असो, नवी मुंबई असो, इतर कुठल्याही महापालिका असो, यामध्ये तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता 3 लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या कामांसाठी ही निविदा प्रणाली आपण अवलंबतो. त्यामुळे निविदा ज्याची लोएस आहे त्याला आपण काम देतो. नियमाप्रमाणे कागदपत्रांची तांत्रिक तपासणी निविदा समिती करते आणि सर्वात कमी दराच्या निविदाकाराला सुरक्षा अनामत भरणा करून कामाचे कार्यादेश देण्यात येतात. अंबादासजी, मी आपल्याला एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो. कालच या ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक 10 शहरांना पुरस्कार दिलेला आहे. त्यामध्ये सुपर स्वच्छ लीग मध्ये नवी मुंबई, लोणावळा, विटा, सासवड, देवळाली, प्रवरा, पाचगणी, पन्हाळा या 7 शहरांचा समावेश आहे. त्याचबरोबर मीरा भाईंदर महापालिका तसेच कराड नगरपालिकेस या वर्षीचा स्वच्छ सर्वेक्षणाचा त्या गटातील पहिले पुरस्कार मिळाला आहे. वरील 9 शहरांना माननीय राष्ट्रपती महोदयांनी केलेला आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी आपल्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आणि या ठिकाणी नवी मुंबई, पिंपरी चिंचवड महापालिका 2 शहरांना 7 स्टार दर्जा मिळालेला आहे. 7 स्टार. पुणे, मीरा भाईंदर, लोणावळा, विटा या 4 शहरांना 5 स्टार दर्जा मिळालेला आहे. आणि म्हणून यावर्षी महाराष्ट्रातली 31 शहरे अंबादासजी वॉटर प्लस झाली आहेत. आणि म्हणून हे देखील आपल्यासाठी, आपल्या राज्यासाठी भूषणावं आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.